महाराष्ट्र शासनाने नुकतंच लाडकी बहीण आणि लाडका भाऊ योजना जाहीर केली। समाजातील गोरगरीब तळागाळातील बहिणींना आणि बेरोजगार भाऊंना या योजनेद्वारे मदतीचा हात दिल्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि संपूर्ण महाराष्ट्र शासनाचे आम्ही ABCD असोसिएशनतर्फे जाहीर आभार मानतो। महाराष्ट्र शासन समाजाच्या सर्व घटकांकडे बारकाईने लक्ष देत आहे, त्यांच्या कल्याणासाठी भगीरथ प्रयत्न करत आहेत। तसेच लक्ष महाराष्ट्रातल्या व्यापाऱ्यांकडे महाराष्ट्र शासनाने द्यावं व महाराष्ट्रातल्या लाडक्या व्यापाऱ्यांसाठी पेन्शन योजना त्वरित जाहीर करावी, अशी विनंती येथील असोसिएशन ऑफ बिझनेस कॉमर्स धुळे या व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुभाष कोटे यांनी दिले। शासनाने नुकतीच लाडकी बहीण आणि लाडका भाऊ अशी योजना महाराष्ट्रात जाहीर केलेली आहे। या योजनेद्वारे तळागाळातील गोरगरीब बहिणींना आणि भाऊंना मदतीचा फार मोठा हात शासनाने दिलेला आहे। म्हणून ABCD असोसिएशन धुळेतर्फे सर्वात अगोदर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितजी पवार आणि संपूर्ण महाराष्ट्र शासनाचे आम्ही जाहीर अभिनंदन करतो। परंतु या योजनेबरोबरच महाराष्ट्राच्या लाडक्या व्यापाऱ्यांसाठी सुद्धा महाराष्ट्र शासनाने पेन्शन योजना जाहीर करायला हवी अशी आमची मागणी आहे। आम्ही सुद्धा समाजाचे कमवते सपूत आहोत। विविध प्रकारचे टॅक्स गोळा करून आम्ही शासनाच्या तिजोरीत महसूल गोळा करून देतो, म्हणूनच एवढ्या योजना अव्याहतपणे महाराष्ट्रात सुरू आहे। आमची फक्त एकच मागणी आहे की महाराष्ट्राच्या व्यापाऱ्यांना कोणत्याही प्रकारचं शासनाचं बळ नाही। एखादी व्यापारी आपल्या व्यापारामध्ये फेल झाला किंवा एखादी व्यापारी अपघातात मरण पावला तर त्याचा पूर्ण परिवार रस्त्यावरती येतो। महाराष्ट्र शासनाची कोणती योजना अशा व्यापाऱ्यांसाठी नाही। म्हणून आम्हीच गोळा केलेल्या टॅक्सच्या पैशातनं आम्हाला पेन्शन योजना जाहीर करावी अशी एकमुखी मागणी घेऊन आम्ही या शासन दरबारी आलेलो आहोत।